खुनातील आरोपीकडून जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष सागर राजाराम माने यांनी केली आहे। दत्तात्रय पाटोळे यांची 2020 मध्ये हत्या झाली होती। त्यांच्या पत्नी वनिता पाटोळे यांना व्यवसाय आणि न्यायालयीन कामात मदत करतो याचा राग धरून 10 जणांच्या टोळीने 8 जुलै 2024 रोजी वाघमोडे नगर कुपवाड येथे पिस्टल आणि कोयत्याने हल्ला केला होता। मात्र आपण त्यातून बचावलो। यातील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्यापासून माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असून आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचीही भेट घेणार असल्याचे माने यांनी म्हटलंय। मी सागर माने, माझ्यावरती 8/7/2024 रोजी रिव्हॉल्वरला व 3 रिव्हॉल्वर व धारदार 4 छत्रे आणि माझ्यावरती खुनी हल्ला झाला होता। त्यानंतर मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एसपी साहेब यांना या गुन्ह्यातील 10 आरोपींना मोक्याअंतर्गत कारवाई करा असे निवेदन दिले। त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। त्यानंतर मी आज 4/7/2025 रोजी परत एसपी साहेबांना निवेदन दिले आहे की मला या हे पूर्ण 10 आरोपी जामिनावर सुटका झालेत, तरी यांच्याकडून मला व माझ्या कुटुंबाला पुन्हा एकदा धोका होऊ शकतो, तर माझ्या कुटुंबाला व मला संरक्षण मिळावे यासाठी मी एसपी साहेबांना निवेदन दिले आहे। आणि इथून पुढच्या या महिन्याभरात जर कारवाई नाही झाली तर मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून मी निवेदन देणार आहे व मला व माझ्या कुटुंबाला संरक्षण मिळण्यासाठी मी त्यांच्याकडे दाद मागणार आहे।